नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित जीवनाचे आणि जीवनशैलीचे व्यवस्थापन या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचे गतिमान जीवन आणि त्यातील अनिश्चितता यामुळे आपल्या जगण्यामध्ये एक विलक्षण प्रकारचा ताण निर्माण झालेला आहे. आणि अशा तणावपूर्व जीवनशैलीमुळे अनेक गंभीर समस्या उद्भवल्यात आणि हे आपल्या काही लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे आपण सतत काम करत राहतो. पण यातून काय होतं तर मानसिक आजारही निर्माण होतो आणि मग मानसिक तणाव निर्माण होतो आणि आत्महत्येचे विचार, वेगवेगळे दुष्ट विचार आपल्याला येऊ लागतात. मुख्य कारण म्हणजे काय तर या जीवनशैलीचा किंवा या जीवन पद्धतीचं व्यवस्थापन नियोजन आपल्याकडे नाही आणि त्यामुळं हे नियोजन नसल्यामुळं ही कारणे आपल्याला दूर करता येत नाही. तर अशा गतिमान जीवनाचा घटक बनलेल्या प्रत्येकाला या जीवनशैलीचं योग्य व्यवस्थापन आलं पाहिजे आणि म्हणून विश्व मराठी परिषदेतर्फे ही कार्यशाळा आयोजित केली जाते आणि अशीच कार्यशाळा आपण आज पासून 4 दिवस ही चालणार आहे. तर या कार्यशाळेसाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेत माननीय श्री अभय भंडारी सर, जे प्रसिद्ध प्रख्यात विचारवंत आहेत, लेखक आहेत आणि प्रसिद्ध व्याख्याते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तर असे अष्टपैलू मार्गदर्शक आपल्याला लाभलेत, त्यांच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. सर हे एक बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचं शिक्षण हे शासकीय तंत्रनिकेतन धुळे येथून अभियांत्रिकी पदविका त्यांनी प्राप्त केली आहे. त्याचबरोबर 1983 साली अ, आझाद बचाव आंदोलन जे घडलं होतं यामध्ये अ, स्वदेशीचे प्रणेते म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांच्या बरोबर म्हणजे राजीव दीक्षित सरांबरोबर सर आंदोलनात सहभागी झाले होते. त्याचबरोबर सध्या आता सर विटा जिल्हा सांगली या ठिकाणी वास्तव्यास आहेत. येथीलच जवळ असलेलं गारडी येथे 3.5 एकर रानावर ज्या ठिकाणी वीज नाही, पाणी उपलब्ध नाही, अशा ठिकाणी त्यांनी जवळपास 2,000 वृक्षांची लागवड करून प्राणवायू उद्यानाचा हा संकल्प त्यांनी साकारलाय. 2003 मध्ये हा संकल्प त्यांनी सुरू केला होता आणि यासाठी कमीत कमी पाण्याची बचत कशी केली जाऊ शकते हे उदाहरण यातून सरांनी प्रत्यय सांगलं. त्यामध्ये सर वेगवेगळ्या विषयावर, वेगवेगळ्या सामाजिक धार्मिक विषयावर व्याख्याने देत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने संस्कृती, राष्ट्रपुरुष, त्यांची चरित्र, त्यांचं जीवन कार्य, त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य, अर्थकारण, जागतिकीकरणाचा नंतरचा बदलता हा भारत, त्याचबरोबर स्वराज्य, सुराज्य, अशा अनेक विषयावर सरांनी प्रकाश टाकलाय आणि सामाजिक प्रबोधनाच्या या माध्यमातून अनेक विषयामध्ये समाजात जागृती निर्माण करण्याचं व्रत हे सरांनी जवळपास 1996 पासून आरंभलंय आणि ते आजतागायत करत आहेत. महाराष्ट्रभर फिरून जवळपास 2,000हून अधिक त्यांनी व्याख्यानं दिलेत आणि आज सुद्धा अशाच एका विषयावर समाजाच्या जीवनशैलीचा हा जो महत्वाचा घटक आहे की व्यवस्थापन व्यवस्थित होत नाही, अशा विषयावर आज सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर जास्त वेळ न घेता हा माईक आपण त्यांच्याकडे सुपूर्त करूया आणि सरांना विनंती करूया की ही जी कार्यशाळा आहे ही कशा पद्धतीने आपण घेणार आहात आणि कशा कशा पद्धतीने आपण त्यावर मार्गदर्शन करणार आहात. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आपण एका
गंभीर आणि या जगातल्या अखेरच्या मनुष्यापर्यंत ज्याचा अत्यंतिक निकटचा जवळचा संबंध येतो, अशा विषयावर आता 4 दिवस चिंतन करणार आहोत. आणि जीवनशैली जीवनशैली प्रभावित करणारे अनेक घटक, आपल्यावरचे संस्कार, आपल्या परंपरा, आपली मानसिक, बौद्धिक, शारीरिक क्षमता, ज्या पर्यावरणामध्ये आपण वाढतो, ज्या परिसरामध्ये आपण वाढतो, ज्या कुटुंबामध्ये, कौटुंबिक वातावरणामध्ये आपण वाढतो, त्याचा स्वाभाविकपणाने आपल्यावर होणारा परिणाम, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या जीवन आणि जीवनशैलीशी निगडीत आहेत. आणि भारतीयांनी या विषयावर खूप चिंतन केलेलं आहे, गंभीर चिंतन केलेलं आहे. येत्या 4 दिवसामध्ये जीवनशैलीचे सगळे पैलू जे आहेत, सगळे नाही म्हणता येणार, थोडेसे पैलू, कारण एक एक तासाची ही 4 सत्र असणार आहेत, आणि त्या 4 सत्रांमध्ये आपण एक एक पैलू उलगडून पाहण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये आपलं जीवन प्रभावित करणारे घटक कुठले, जीवनाचा अर्थ काय, जीवनशैली कशी विकसित होते, मनुष्याच्या क्षमता काय आहेत आणि त्या क्षमतांचा विकास कशा पद्धतीने करता येईल मनुष्याला, ज्या वातावरणामध्ये मनुष्य वाढतो ते वातावरण, ती स्थिती मनुष्याला प्रभावित करत असते. आणि स्वाभाविकपणे स्वतःच्या अस्तित्वाकरता संघर्ष मनुष्याला करावा लागतो, तसाच स्वतःच्या क्रमविकासाकरताही मनुष्याला संघर्ष करावा लागतो. या सगळ्या गोष्टींकडे आपली भारतीय परंपरा कशा पद्धतीने पाहते. आणि एखादं शास्त्र असेल, जसं व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे, औद्योगिक क्षेत्रामध्ये ते वापरतात, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवस्थापन हे वापरावंच लागतं आपल्याला, आणि ते व्यवस्थापन अतिशय काटेकोरपणाने आपल्याला करावं लागतं. त्याशिवाय आपल्याला यश प्राप्त नाही करता येत. मग हे व्यवस्थापन करण्याकरता काळ, काम आणि वेगाचं गणित आपल्याला समजलं पाहिजे आहे. मानवी जीवनामध्ये काळ, काम आणि वेगाचं गणित आपल्याला कसं समजणार? कारण जीवनाचा प्रारंभ आणि तिथून आजपर्यंतचं जीवन, ज्या क्षणी आपण सुरुवात केली जीवन समजून घ्यायला, इथून पुढे किती काळ आपल्या हातात आहे हे माहिती नाही, अज्ञात आहे ते पूर्ण. तर त्यामुळे दुसरं टोक या जीवनाचं जे माहितीच नाही, अज्ञात आहे, तर त्या पार्श्वभूमीवर आपल्या हातामध्ये जो मर्यादित काळ आहे किंवा किती काळ आहे याचं यत्किंचित आकलन आपल्याला नाही आहे. त्या पार्श्वभूमीवर जीवनामध्ये आपण जे जे काही जगणार आहोत त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त कौशल्याने आपलं जीवन कसं व्यतीत करायचं, ते यशस्वी कशा पद्धतीने जगायचं, कृतार्थ जीवन कशा पद्धतीने जगायचं, या दृष्टिकोनातनं काही मुद्दे आपण तयार केले. आणि त्या मुद्द्यांच्या आधाराने त्याचा परामर्श घेत 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 आपण 4 दिवस हे सत्र घेणार आहोत, एक एक तासाचं. तर आजच्या या सत्राला आपण प्रारंभ करूया. साधारणपणे 50 मिनिटाचं हे सत्र असेल की जे मी बोलेन, त्यानंतर एक 10 मिनिट चर्चा, काही मुद्द्यांवर शंका काही असतील तर त्यावर आपली होऊ शकेल. ज्या प्रश्नांची उत्तरं मला देता येतील ती मी देईन, ज्या प्रश्नांची उत्तरं देता येणार नाही त्या प्रश्नांची उत्तरं आपण सगळे मिळून एकत्रित शोधूया, कारण हा महासागरासारखा विषय आहे. तर आजच्या विषयाला आपण प्रारंभ करूया. जीवन म्हणजे काय, जीवन समजून घेणं काय आहे, जीवनाचा अर्थ काय आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो कालखंड आहे त्याला साधारणपणे आपण जीवन असं म्हणतो. वस्तुतः जीवन अखंड आहे, त्याचा प्रारंभ माहिती नाहीये कोणालाही, आणि जीवनाचा अंत काय असेल हे माहिती नाहीये. आणि या संपूर्ण अनंत जीवनाचा एक छोटासा भाग, अगदी छोटासा, एक छोटासा भाग म्हणून आपल्या या आयुष्याकडे आपण पाहू शकतो. पण व्यवहारी अर्थाने जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण ज्याला जीवन म्हणतो त्याचा परामर्श घेण्याचा आपण प्रयत्न करूया. जीवन ही एक चेतना आहे. ज्या क्षणी आपल्याला मी ही जाणीव झाली त्या क्षणी जीवनाची आणि आपली पहिली दृष्टीभेट होते. आणि ही दृष्टीभेट झाल्यानंतर आपलं मन किंवा आपला मेंदू म्हणा,
एक एक गोष्टी ग्रहण करत जातो आणि त्या ग्रहण केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीचं विश्लेषण करतो. तो त्याचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न करतो, ते स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या माहितीच्या आधाराने पुढे जीवन जगण्याचा, व्यतीत करण्याचा तो प्रयत्न करतो. मग धडपड धडपडत, अडखळत अडखळत तो आपल्या जीवनाची वाट चालतो. जीवनाकडे गांभीर्याने पाहणं, जीवन समजून घेणं, जीवनाचा आशय समजून घेणं, आपल्या हातात जो मर्यादित काळ असेल त्या काळामध्ये जीवनाचं सार्थक करणं, या सगळ्या गोष्टींचं एकत्रित चिंतन, एकत्रित अध्ययन आणि अध्ययन झाल्यानंतर त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती आणि त्या कृतीमध्ये यश मिळेल की अपयश मिळेल हे अज्ञात आहे पुन्हा आपल्याला. या दृष्टिकोनातनं मानवी जीवनाकडे आपण पाहतो आहोत. लिमिटेड ओव्हर्सची क्रिकेटची मॅच असते ना, तशी मर्यादित काळाची एक प्रकारचा सामना आहे हा, की जो प्रत्येकाला जगायचा आहे. आणि या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. आपल्या कुटुंबियांचा समावेश आपल्या जीवनामध्ये होतो. ज्या समाजामध्ये, ज्या परिसरात आपण वावरतो तो परिसर आपलं जीवन प्रभावित करत असतो. जे ग्रंथ आपण वाचतो, जे वाङ्मय आपण वाचतो, ज्या पद्धतीने आपलं मन संस्कारित होतं, ते संस्कार आपल्या जीवनाला प्रभावित करतात. पण जीवन हे वैयक्तिक आहे. वैयक्तिक जीवन आणि सामूहिक जीवन, समाज जीवन यांच्यातलं संतुलन ज्याला साधलं त्याला सुंदर आयुष्य जगता आलं. या जगामध्ये अनंत गोष्टी आहेत. मानवी बुद्धीने विश्लेषणाच्या पातळीवर त्यातल्या फार आणता नाही येणार आपल्याला, कारण मानवी बुद्धी सीमित आहे, आपल्या हातातला काळ सीमित आहे, आपल्या बौद्धिक क्षमता ज्या आहेत त्याही सीमित आहेत. आणि त्यामुळे आपलं जीवन व्यतीत करताना, जीवन यशस्वी जगण्याचा जर निर्धार आपण केलेला असेल, तर यशस्वी जीवन जगण्याचा निर्धार केल्यानंतर आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये काही अग्रक्रम ठरवावे लागतील, की आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे, नेमकं कसं आयुष्य आपल्याला जगायचं आहे. ते यशस्वी करण्याकरता जे जे जरुरी आहे त्या त्या गोष्टी काय आहेत. किती संपत्ती मला जगायला लागेल, मला कसं आयुष्य जगायचं आहे, मला ज्ञान कसं संपादन करावं लागेल, माझी शारीरिक आणि बौद्धिक क्षमता जी आहे ती मला वाढवता कशा पद्धतीने येईल, त्याचा विकास कशा पद्धतीने करता येईल. आपल्या भारतीय परंपरेमध्ये अनेक गोष्टी दृष्टांतासारख्या सांगितलेल्या आहेत. त्यातला एक साधा सरळ दृष्टांत असा आहे की ज्या पाषाणापासून पायरी घडवली त्याच पाषाणापासून मूर्ती पण घडवली देवतेची. एका पाषाणावर लोक पाय देऊन पुढे जातात आत गर्भगृहापर्यंत, आणि त्याच पाषाणापासून जी मूर्ती घडवलेली आहे त्या मूर्तीच्या पायावर डोकं ठेवतात. याचं कारण काय? तर मूर्ती घडवण्याकरता त्या पाषाणाला जास्तीत जास्त टाकीचे घाव म्हणतात ना, चिनीचे घाव, ते सहन करावे लागतात. त्या पाषाणामध्ये दडलेली जी मूर्ती आहे त्या मूर्ती व्यतिरिक्त इतर जे जे आहे ते ते काढून टाकावं लागतं. आणि ज्या वेळेला हातोडीचे ठोके मारून त्या चिनीने नको असलेला एक एक भाग काढून टाकला जातो, पण आवश्यक असलेला भाग जो आहे तो त्यामध्ये राहिला पाहिजे, इतकी अचूकता लागते, इतकं कौशल्य लागतं. इतक्या कौशल्याने एक एक चिनीचा ठोका त्यावर मारावा लागतो की नाक किंवा कान किंवा डोळे यातला एकही अवयव ज्यातनं मूर्ती प्रकट होणार आहे, ज्यातनं मूर्ती दिसणार आहे, ईश्वराचं रूप अवतरणार आहे, त्याला जर छेद गेला तर ती मूर्ती पूजेसाठीची मूर्ती म्हणून स्वीकारता येत नाही. ती पूजेसाठी मूर्ती जर स्वीकारायची असेल तर ती सर्वांग सुंदर असायला हवी. ते कौशल्य त्या पाथरवटाने किंवा त्या शिल्पकाराने प्रत्यक्ष आत्मसात करावं लागतं. त्याकरता त्याला दगडाची, पाषाणाची पारख लागते आणि त्या पाषाणातनं ती मूर्ती घडवता येते. आणि ती मूर्ती ज्या वेळेला तो घडवतो ती सर्वांग सुंदर ज्या वेळेला होते त्यावेळेला मानवी चेतना, मनुष्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, ईश्वराच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, ईश्वराच्या चेहऱ्यावरची सर्वज्ञता ज्या पद्धतीने दिसावी
त्या पद्धतीने त्या मूर्तीतनं ज्या वेळेला प्रतीत होते ना, त्यावेळेला भक्त त्या मूर्तीच्या पायावर डोकं ठेवतात. त्याच पाषाणाची साधी पायरी घडवताना फक्त 4 कोपरे घडवणं पुरेसे आहे. त्यापेक्षा जास्त टाकीचे घाव मारण्याची आवश्यकता नाहीये. तर ज्या पाषाणाने टाकीचे जास्त घाव सोसले तो देवत्वाला प्राप्त होतो, ही तर सामान्य गोष्ट आहे, आपण स्वीकारलेली आपल्या भारतीय परंपरेमध्ये, जगाने स्वीकारलेली आहे. तर मानवी जीवन जे आहे ते मानवी जीवन प्रयत्नाच्या आधाराने, कर्माच्या आधाराने आणि कर्माच्या आधाराने आपल्या जीवनाला विशिष्ट आकार देताना आपल्याला प्रयत्नाची जेवढी पराकाष्ठा करता येईल तेवढी आपण करायला हवी आहे. ती पराकाष्ठा करताना आपल्या क्षमता ज्या आहेत त्या क्षमतांचा अंदाज आपल्याला असायला हवा आहे. त्या क्षमता कशा विकसित करायच्या हे कौशल्य ज्यांनी क्षमता आश्चर्यकारक रीतीने विकसित केल्या एकाच जन्मामध्ये, अशा लोकांची चरित्र जर आपण अनुभव पाहिली, अभ्यासली, तर त्यांच्या आणि आपल्यामध्ये मूलभूत अंतर काय आहे. आपल्यासारखाच देह त्यांनी धारण केला, आपल्यासारखीच इंद्रिय त्यांना होती, आपल्यासारखीच कर्मेंद्रिय, आपल्यासारखीच ज्ञानेंद्रिय, आपल्यासारखाच 24 तासाचा दिवस, आपल्यासारखी 3.5 हाताची उंची. हे असून सुद्धा त्यांच्या आणि आपल्या अफाट कार्यक्षमतेमध्ये त्यांच्या आणि आपल्या सामान्य जीवनामध्ये जे अंतर पडतं ते खूप मोठं अंतर आहे. आणि हे अंतर का पडतं याचं चिंतन जर आपण करायला लागलो तर आपल्याला असं कळतं की फक्त शारीरिक पातळीवर जीवन जगताना ज्या ज्या गोष्टी आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, जे जे समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या पलीकडे जीवनाचे अनेक सूक्ष्म स्तर आहेत. आणि त्या सूक्ष्म स्तरांचं ज्या प्रमाणात आपल्याला आकलन होतं त्या प्रमाणामध्ये आपलं जीवन, जीवनाचा क्रमविकास, आपल्या आयुष्याचा क्रमविकास, आपल्या गुणांचा क्रमविकास आपण करू शकतो. आणि हा क्रमविकास केल्याशिवाय जसं त्या पाषाणाला देवत्व येण्याकरता तितकी अचूकता, तितकं कौशल्य, तितकी गुणवत्ता लागते, मनश्चक्षूंपुढे त्या पाषाणामध्ये दडलेली जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं रूप प्रकट झालेलं आहे. आणि ते त्याच कौशल्याने जे मनश्चक्षूंपुढे व्यक्त झालेलं आहे, प्रकट झालेलं आहे, ते या चर्मचक्षूंनी, या डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसेल तोपर्यंत आपल्याला अत्यंत कसबपणाला लावून, अत्यंत कौशल्यपणाला लावून ती मूर्ती घडवायची आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने स्वतःला आकार द्यावा लागेल. आता शिल्पकार आपण स्वतः आहोत. कदाचित एखादा शिल्पकार मिळेल, परमभाग्यवान आपण जर असाल तर स्वामी विवेकानंदांना भगवान रामकृष्ण परमहंसांसारखा शिल्पकार जसा मिळाला, मार्गारेट नोबल आणि अनेक पाश्चात्य शिष्यांना आणि भारतीय शिष्यांना शरश्चंद्र चक्रवर्तींसारख्या, स्वामी विवेकानंदांसारखा शिल्पकार जो मिळाला तो परमभाग्याने मिळेल. पण तरी सुद्धा आपण स्वतः शिल्पकार आहोत आणि ज्याच्यातनं शिल्प घडवायचं आहे, नको असलेला भाग ज्याच्यातनं काढून टाकायचा आहे, तो पाषाण सुद्धा आपणच आहोत. पाषाण म्हटलं तर थोडंसं वाईट वाटतं, काही वेळा थोडीशी खंत वाटते, कारण पाषाण पूर्ण अचेतन आहे असं वाटतं. पण आपल्या भारतीय परंपरेमध्ये, या विश्वामध्ये एकही गोष्ट अशी नाही की ज्यात चेतना नाही आहे. चेतनेची कंपनं फक्त कमी किंवा अधिक असू शकतात, मनुष्यात ती सर्वाधिक असतात. आणि जे लोक आपला क्रमविकास करतात त्यांच्यात ती कंपनं त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असतात. तर मानवी जीवनाचा विचार करताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. जीवन म्हणजे नेमकं काय आहे, मानवी जीवनातल्या भावभावना काय आहे, आपली सुखदुःख काय आहे, आपल्या आकांक्षा काय आहेत, क्षणाक्षणाला आपल्या मनामध्ये उदित होणाऱ्या, प्रकट होणाऱ्या इच्छा काय आहे. पाण्यावर जसे तरंग उठतात की नाही, प्रकृती आणि मानवी जीवन याच्यामध्ये इतकं विलक्षण साम्य आहे. याचं कारण मनुष्य हा प्रकृतीचं एक अपत्य आहे. पाण्यामध्ये एक छोटासा खडा टाकला ना तुम्ही, तर पाण्यामध्ये तरंग निर्माण होतात. आणि ते तरंग एकसारखे वर्तुळाकार असतात, कॉन्सेंट्रिक सर्कल्स ज्याला म्हणतात ना. केंद्रबिंदू एकच आहे आणि त्रिज्या बदलत 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 जाईल त्याप्रमाणे त्या वर्तुळाचा आकार वाढत 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 जातो. एक खडा पाण्यामध्ये टाकला की या पद्धतीची एक केंद्री वर्तुळ तयार होतात, पाण्यावर तसे तरंग निर्माण होतात आणि ते तरंग त्या केंद्रापासून दूर 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 जात पाण्यामध्ये पुन्हा विलीन होऊन जातात.
हे जसं पाण्याच्या पृष्ठभागावर घडतं ना, अगदी तंतोतंत तसंच मानवी मनामध्ये हे घडत असतं. एखादा विचार ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये येतो ना, त्यावेळेला तो विचार तसे तरंग निर्माण करतो. एखादा अनुभव ज्या वेळेला मनुष्य घेतो ना, त्यावेळेला तो अनुभव काही विचार निर्माण करतो आपल्या मनामध्ये आणि ते तरंग तसेच निर्माण होतात. ते तरंग जिथे निर्माण होतात त्या क्षणी त्या तरंगांची तीव्रता आणि त्यानंतर शांतपणाने तटस्थपणाने त्या तरंगांचं त्या विचारांचं तुम्ही निरीक्षण जर केलं तर हळूहळू हळूहळू विरत 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 ते नाहीसे होतात. त्या तरंगांशी तुम्ही एकरूप झाला तर त्याची तीव्रता जी असते ती तीव्रता आणि त्याच्याशी तुम्ही एकरूप झाला नाही तर ते विरून जाणं ही आपोआप घडणारी प्रक्रिया जी आहे. मानवी जीवन जे आहे ते विविध पातळ्यांवर आपण जगतो. आपण फक्त शारीरिक पातळीवर जगत नाही, आपण मानसिक पातळीवर जगतो. आपण मानसिक पातळीवर सुद्धा बौद्धिक आणि भावनिक अशा दोन वेगवेगळ्या स्तरावर ते जीवन जगत असतो. आपला तर्क असतो ना, तो तर्क जितका धारदार करावा तितका धारदार होऊ शकतो. आपल्या भावना जितक्या उत्कट कराव्या तितक्या उत्कटतेने आपण जीवन जगू शकतो. पण तर्क आणि भावना यांच्यामध्ये एक विलक्षण संतुलन जरुरी असतं, त्याशिवाय संतुलित जीवन आपल्याला जगता येत नाही. संतुलित जीवन जगण्याकरता या दोन्ही गोष्टींमध्ये एक समतोल असावा लागतो. काही वेळा भावना बुद्धीवर मात करतात, तर्कावर मात करतात. काही वेळा तर्क मनुष्याला इतका शुष्क करून टाकतो की तो भावना शून्य होऊन जातो. प्रत्येक गोष्टीमध्ये तो हिशोब मांडायला लागतो तर्क. गणिती एखादं समीकरण असावं ना गणिताचं, त्या पद्धतीनं तो जीवनाकडे बघायला लागतो आणि या पद्धतीच्या शुष्क जीवनामधनं काही निष्पन्न होत नाही. तर मानवी जीवन जे आहे ती चेतना आहे, त्या चेतनेची स्पंदन आहे, ते जिवंत आहे. ते शुष्क नाही होऊ शकत आणि ते शुष्क जर झालं तर जीवनातला आनंद नाहीसा होऊन जाईल. अनेक लोकांनी यावर चिंतन केलं, तत्वज्ञांनी चिंतन केलं, कादंबरीकारांनी यावर चिंतन केलं, कवींनी यावर चिंतन केलं. जीवनावर भाष्य अनेक लोकांनी लिहिली. जे कृष्णमूर्तींची जीवन भाष्य प्रसिद्ध आहेत, अशा अनेक लोकांनी मानवी जीवनावर भाष्य केलं. त्यांचा जीवनानुभव त्यांनी लिहिला. जसा त्यांचा जीवनानुभव त्यांनी लिहिला, तो शब्दबद्ध केला किंवा सांगितला, तसा आपला जीवनानुभव काय आहे हे आपल्याला समजून घ्यावा लागेल. या जगाच्या पाठीवर 750 कोटी लोकांपैकी किंवा 750 कोटी जी काही जगाची आत्ता लोकसंख्या आहे पृथ्वीवर, त्यापैकी एकाच्या अंगठ्याचा ठसा दुसऱ्याच्या अंगठ्याच्या ठशाशी जुळत नाही. इतकं विलक्षण वैविध्य प्रकृतीमध्ये ते दिसतं आपल्याला. त्या पार्श्वभूमीवर एका मनुष्याच्या जाणीवेचा स्तर आणि इतर मनुष्यांचा, अगदी त्याच्या सख्या भावाचा किंवा अगदी जुळ्या भावंडांचा सुद्धा जाणीवेचा स्तर जो आहे तो जाणीवेचा स्तर पूर्ण वेगळा असतो. एकासारखा दुसऱ्या मनुष्याच्या जाणीवेचा स्तर कदापि असत नाही. तर त्यामुळे आपल्याला स्वतःचा क्रमविकास करताना स्वतःचं मूल्यमापनही करायचं आहे, स्वतःचं निरीक्षणही करायचं आहे. आपल्या उपजत प्रेरणा काय आहेत याचंही चिंतन आपल्याला करायचं आहे. आपल्या उपजत प्रेरणा सकारात्मक आहेत की नकारात्मक आहे हे तटस्थपणाने पाहायचं आहे आपल्याला. त्या सकारात्मक असतील तर त्या अधिक सकारात्मक कशा पद्धतीने करता येतील, त्या नकारात्मक जर असतील तर त्या नकारात्मकतेतनं बाहेर येऊन आपल्याला सकारात्मकतेवर कसं चालायचं आहे याचंही चिंतन आपल्याला करावं लागेल. आपल्या भारतीय परंपरांमध्ये काही प्रार्थना म्हणतात. या सगळ्या विश्वाच्या कल्याणाची कामना त्या प्रार्थनांमध्ये करतात. सर्वे सुखिनः सन्तु, अपवाद नाही कुणी, सगळे सुखी होत. सर्वे सन्तु निरामयाः, निरामय जीवन प्रत्येकाच्या वाट्याला आहे. आरोग्य संपन्न जीवन त्यांनी जगावं. सर्वे भद्राणि पश्यन्तु, सगळेच जर सुसंस्कृत असतील ना, मा कश्चित दुःखमाप्नुयात्, तर दुःख औषधाला सुद्धा या जगात असणार नाही. ही कल्पना खूप छान आहे, पण जीवन असं आहे का? आपल्या अवतीभोवती असलेले सगळे लोक इतके सुसंस्कृत आहेत का की त्यांच्या वर्तनाने इतरांना काय सुख आणि काय दुःख त्यांच्या वाट्याला येतं याचं चिंतन ते करतील, या विषयावर ते तितके गंभीर राहतील, त्याप्रमाणे त्यांचं वर्तन हळुवारपणाचं असेल? असे लोक आपल्या अवतीभोवती आहेत का? असा समाज आहे का? आपल्या अवतीभोवती असलेला समाज असा नाही आहे.
पण तरी सुद्धा या पद्धतीचे जीवनादर्श आपल्याला का शिकवले गेले, या पद्धतीच्या प्रार्थना आपल्याला का शिकवल्या गेल्या? हा काही फक्त कल्पनाविलास आहे का? हा फक्त कल्पनाविलास नाहीये. मनुष्य ज्या पद्धतीचं व्यक्तिशः चिंतन करेल त्या पद्धतीचे अनुभव तो आकर्षित करत असतो. अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिव्हाइन इंटेलिजन्स थोडीशी तुलना करावी असं मला वाटतं, कारण ते एकरूप आहेत अगदी. जीवन समजून घेताना आता 21व्या शतकामध्ये जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या आणि माझ्या हातातल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण अनुभवतो ना, तुम्ही तुमच्या मोबाईलवर शास्त्रीय संगीताच्या काही पोस्ट जर पुन्हा पुन्हा बघायला लागला ना, तर युट्यूबवर फेसबुकवर तुम्हाला त्याच पद्धतीच्या पोस्ट येतील. तुम्ही जगातल्या म्युझिशियन्स बद्दल जर काही पोस्ट शोधल्या ना, तर तुम्हाला भारतीय आणि पाश्चात्य म्युझिशियन्स संगीतकार जे आहेत त्यांच्या पोस्ट येतील. तुम्ही तत्वज्ञानाचं चिंतन जर करायला लागलात, सॉक्रेटिस असेल, प्लुटो असेल, आद्य शंकराचार्य असतील, स्वामी विवेकानंद असतील, भगवान रमण महर्षी असतील, योगी अरविंद, या पद्धतीच्या पोस्ट जर तुम्ही शोधायला लागला, या पद्धतीची सामुग्री या ज्ञानाच्या महासागरामध्ये तुम्ही जर शोधायला लागला, तर त्या पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची स्वाभाविक व्यवस्था आहे. जी व्यवस्था आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आपण पाहतो तोच डिवाइन इंटेलिजन्स सुद्धा आहे आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे. तुम्ही जी कामना कराल ना त्या पद्धतीच्या गोष्टी तुम्ही आकर्षित कराल. या विश्वाचा आणि माझा अविच्छेद्य संबंध आहे. मी जरी स्वतःला मी म्हणून, एक व्यक्ती म्हणून वेगळा समजत असेल, माझं स्वतःच्या दृष्टिकोनातनं जे आयडेंटिफिकेशन मी करतो, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी बुद्धिमान आहे, मी निर्बुद्ध आहे, मी भाग्यवान आहे, मी अतिशय दुर्भाग्याने ग्रासलेलो आहे, मी सामान्य कुटुंबात जन्माला आलो, मी राजघराण्यासारख्या कुटुंबात राज्यकर्त्यांच्या जन्माला आलो. या सर्व प्रकारची एकावर एक एकावर एक एकावर एक जी पुटं चढवलेली असतात ना आपली, त्यातनं स्वतःचं आपलं आयडेंटिफिकेशन नेमकं काय आहे याचा आपल्याला पत्ता लागत नाही. ते आयडेंटिफिकेशन करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि ते करत असताना या पद्धतीच्या वेगवेगळ्या संस्कारांची, वेगवेगळ्या गोष्टींची एकावर एक पुट आपण स्वतःवर चढवत जातो. याचा एकत्रित परिणाम म्हणून आपलं व्यक्तित्व आकाराला येतं. एखादा मनुष्य असं का वागतो, एखादा मनुष्य लगेच प्रतिक्रिया का व्यक्त करतो, ती हिंसक प्रतिक्रिया का व्यक्त करतो, एखादा मनुष्य प्रतिक्रिया न व्यक्त करता शांतपणे ऐकून घेतो, कितीही कोलाहल असेल, समोरचा मनुष्य किती आक्रमकतेने बोलत असेल तरी एखादा मनुष्य ते शांतपणे ऐकून घेतो, त्याच्या मनामध्ये समोरच्या मनुष्याच्या बोलण्याचं तो विश्लेषण करतो. ते विश्लेषण केल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त न करता प्रतिसाद कसा द्यावा याचा हिशोब त्याच्या तल्लख बुद्धीमध्ये, त्याच्या तर्कबुद्धीमध्ये मांडला जातो आणि त्या पद्धतीने तो व्यक्त होतो. एका मनुष्यामध्ये हा संयम नसतो आणि एका मनुष्यामध्ये हा संयम असतो. यातलं अंतर जे आहे ते अंतर का आहे, तर ते ज्या पद्धतीच्या वातावरणामध्ये वाढले, ज्या पद्धतीने ते संस्कारित झाले, ज्या पद्धतीचा जीवन संघर्ष त्यांच्या वाट्याला आला, त्यातलं अंतर त्यांच्या व्यक्तिमत्वामधल्या जडणघडणीतलं अंतर असतं आणि त्या पद्धतीचा पॅटर्न, त्या पद्धतीची वर्तनशैली जी आहे ती त्यांच्यात दिसते आपल्याला. तर जीवनाचा विचार करताना आपल्याला आपलं स्वतःचं अत्यंत सूक्ष्म निरीक्षण करावं लागेल. आणि हे सूक्ष्म निरीक्षण ज्यावेळेला आपण करू, तटस्थ निरीक्षण ज्यावेळेला आपण करू, त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल की फक्त शारीर पातळीवर आपण जगत नाही आहोत, आपण मानसिक पातळीवर जगतो. मानसिक पातळीवर सुद्धा भावनिक आणि बौद्धिक अशा 2 स्तरांवर आपण जगतो. आपलं शरीर आणि मन यांचा जसा अविच्छेद्य संबंध आपण अनुभवतो, त्याच पद्धतीचा आपल्या आणि या संपूर्ण विश्वाच्या एकत्रित अस्तित्वाचा एक अविच्छेद्य संबंध आहे. आपण प्रकृतीचं अपत्य आहोत, प्रकृतीपासून आपल्याला अलग करता येत नाही. म्हणून जीवनशैलीचं चिंतन करताना अनेक मूलभूत गहन तत्वांचं जे विश्लेषण आपल्या भारतीय परंपरेमध्ये किंवा जगातल्या अनेक विचारवंतांनी केलेलं आहे, त्याचा परामर्श घेत आपण नेमके कुठे आहोत, आपली इयत्ता काय आहे, आपल्या जाणीवेचा स्तर काय आहे, याचेही चिंतन आपण जीवन जगताना करायचं आहे. जीवन समजून घेताना याचा आपल्याला उपयोग होणार आहे.
क्रिया आणि प्रतिक्रिया, आयझॅक न्यूटनने तिसरा गतीचा नियम जो सांगितला, क्रियेला प्रतिक्रिया निर्माणच होते, स्वाभाविक आहे. क्रियेला प्रतिक्रिया न निर्माण करता क्रियेला प्रतिसाद देता येईल का, हे शक्यतेच्या कोटीतलं आहे का? जड पदार्थांचे जे नियम आहेत ते नियम आणि चेतनेचे नियम यामध्ये अंतर आहे की नाही? जडामध्ये आणि चेतनेमध्ये अंतर आहे खूप. जडाचे जे नियम आहेत, फिजिक्समध्ये जड पदार्थांचे नियम आपल्याला पंचमहाभूतांनी, इंद्रियांनी आपण ज्याचा अनुभव घेऊ शकतो अशा पंचमहाभूतांशी संबंधित सर्व गोष्टींचं चिंतन, सर्व गोष्टीचं अध्ययन, सर्व गोष्टीचं विश्लेषण वैज्ञानिक पद्धतीने भौतिकशास्त्रात केलं जातं. भौतिकशास्त्रामध्ये दोन चुंबक जर जवळ आणले, एकाचा दक्षिण आणि एकाचा उत्तर, एकाचा साऊथ आणि एकाचा नॉर्थ पोल जो आहे, दोन साऊथ पोल जवळ जर आणले ना तर ते एकमेकांना रिपेल करतात, एकमेकांपासून दूर ढकलतात. आणि साऊथ पोल आणि नॉर्थ पोल जर जवळ आले ना तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. थोडक्यात एकमेकांपेक्षा विरुद्ध ज्या गोष्टी असतात ना त्या एकमेकांना अट्रॅक्ट करतात. हा जडत्वाचा नियम आहे. पण चेतनेचा नियम, मानवी शरीर काही फक्त जड पदार्थ नाहीये ना. समविचारी लोकांकडे तुम्ही आकर्षित होता. एकमेकांपेक्षा पूर्ण भिन्न जीवनशैली, पूर्ण भिन्न विचारसरणी असलेल्या लोकांकडे तुम्ही आकर्षित होत नाही. तर जड आणि चेतन या दोन गोष्टींचं एकत्रित मिश्रण असणारं मानवी शरीर, आपलं मन जे चेतन भासतं पण काही प्रमाणात जडच आहे ते, दुसरीकडनं ऊर्जा ते ग्रहण करतं. चेतनेचे आणि जडत्वाचे नियम वेगवेगळे आहेत. मनुष्य जसजसा उत्क्रांत होत जातो तस तसा त्याच्यावरचा जडत्वाचा जो प्रभाव आहे ना तो कमी 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 होत जातो. काही लोक काव्याचा विलक्षण आस्वाद घेतात, काही लोक संगीताचा आश्चर्यकारक आस्वाद घेतात. त्यांना अशी अतिंद्रिय अवस्था, उत्तम संगीत ऐकताना किंवा उत्तम संगीत गाताना, एखादं वाद्य वाजवताना जणू समाधी अवस्थेचा ते अनुभव घेतात, इतकी तरलता ते अनुभवतात. या उलट दुसरा एक स्तर आपल्याला असा दिसतो, कामगार असतात बघा, काम करणारे. मी आता कन्स्ट्रक्शन मध्ये काम करतो त्यामुळे कन्स्ट्रक्शनचे कामगार, इतर कुठल्याही क्षेत्रातला कामगार वर्ग जो आहे तो अगदी लहान मुलं ज्यावेळेला खेळतात ना, एखाद्या पत्र्यावरनं ते ज्यावेळेला खेळासा ओढतात बघा, कर्र आवाज येतो त्याचा. तुम्ही जर संवेदनशील असाल ना तर तुमच्या तळपायापासून मस्तकापर्यंत तुम्हाला अशा झिणझिण्या येतात, असह्य होतो तुम्हाला तो कर्कशपणा त्याचा. आणि जसजसा तुमचा क्रमविकास होत जाईल तस तसं तुमची संवेदनशीलता जास्त 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 वाढत जाते. तुमच्या आनंदाचं क्षितिज जे आहे ते विस्तारत जातं, पण त्याच संवेदनशीलतेमुळे तुम्ही दुःखी होण्याची क्षमता म्हणजे शक्यता सुद्धा जास्त 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 वाढत जाते. तर संवेदनशीलता जी आहे ती तुम्ही आत्मसात करू शकता. शारीर पातळीवरचा जो आनंद आहे तो अत्यंत मर्यादित आनंद आहे. आपल्याला खूप भूक लागली, एखादा पदार्थ खाल्ला, बस भुकेचं शमन झालं, संपलं ते सुख. खूप तहान लागली आहे, कडक उन्हाळा आहे, थंडगार वाळ्याचं पाणी तुम्हाला दिलं, पहिला घोट घेताना त्या पाण्याची जी गोडी, त्या पाण्याचं बद्दलचं जे आकर्षण आणि त्याचं माधुर्य तुम्हाला जे जाणवेल ते दुसऱ्या घोटात नाही, तिसऱ्या घोटात नाही. त्याचा जो ग्राफ आहे ना तो असा डिक्लाइनिंग आहे, तो आलेख खाली 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 येणार आहे. शारीरिक पातळीवर आपल्या ज्याही सुखाच्या कल्पना आहेत त्या प्रत्येक सुखाच्या कल्पनेचा ग्राफ, त्या प्रत्येक सुखाच्या कल्पनेचा आलेख क्षणाक्षणाला खाली येणारा आहे. या उलट मानसिक पातळीवरच्या सुखाच्या ज्या कल्पना आहेत त्याला ही मर्यादा नाहीये. तो जणू अतिंद्रिय अवस्थेमध्ये तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. तुम्हाला देहाचं भान राहत नाही. मी स्त्री आहे, मी पुरुष आहे हे भान राहत नाही. जे कृष्णमूर्ती म्हणतात, उगवणारा सूर्य आणि ते रंगांचं ऐश्वर्य, त्याच्या सोनेरी रंग आहे, तांबूस आहे, पिवळसर रंग आहे,
अशा विलोभनीय रंगांची उधळण करत सूर्य ज्यावेळेला उगवतो पूर्व क्षितिजावर, त्यावेळेला प्रकृती, वनस्पती, पशु, पक्षी, मनुष्य यांच्यामध्ये जी चेतना, दिवस उजाडला, जणू जीवन उदयाला आलं नव्याने. अंधकार संपला, रात्र संपली आता. ती मनुष्य जो अनुभवतो, ती प्रकृती संपूर्ण जी अनुभवते, ते इतकं विलक्षण रूप आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन संधिकाल मानले जातात आपल्याला. त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर थोडा थोडा काळ असा हा संधिकाल असतो. आणि त्या काळामध्ये संपूर्ण प्रकृती इतकी संतुलित असते, इतकी सचेतन असते, इतकी संवेदनशील असते, इतकी शांत असते. आणि त्या शांततेमध्ये त्या आनंदाचा आस्वाद संपूर्ण प्रकृती घेत असते. पहाटे पडणारे दवबिंदू असतात बघा. ते दवबिंदू गवतावर पडलेले ज्यावेळेला आपण पाहतो, पानांवर पडलेले आपण ज्यावेळेला पाहतो, आणि त्या दवबिंदूंवर सूर्याचे किरण पडल्यानंतर ते हिऱ्यांसारखे लखलखीत असे चमकतात. ते पान फडफडलं, वाऱ्याने हल्लं, क्षणात ते दवबिंदू जे आहेत ते गळून पडतात. तिथे काहीही नसतं. पण त्या पानामध्ये हिरवाईची ती जी चेतना आहे, सूर्याची जी चेतना आहे, ती आपल्याला दिसते. जीवन विराट आहे. ज्या प्रमाणामध्ये आपण अनुभव घेऊ त्या प्रमाणामध्ये जीवनाचं आपल्याला आकलन होईल. आणि ते कितीही विस्तारात जाऊ शकतं. तो विस्तार शारीरिक पातळीवरचा नाहीये, तो मानसिक पातळीवरचा आहे. तो इंद्रियांच्या पातळीवरचा नाहीये, तो इंद्रियांच्या अतीत असलेल्या एका पातळीवरचा आहे. तो मनाच्याही पलीकडे निघून जातो. पण तसा उत्कट अनुभव फारच थोडे लोक घेतात. आपल्यासारखे सामान्य लोक जो जीवनानुभव घेतात, तो शरीर आणि मन या दोन अवस्थांपुरता जीवनानुभव घेतात. जागृती, जागेपणा, स्वप्न, गाढ झोपेमध्ये अज्ञमन्न अज्ञमन्न ज्या पद्धतीची स्वप्न मनुष्य अनुभवतो ती, आणि गाढ झोप सुषुप्ती ज्याला म्हणतात ती, या तीन अवस्था आपल्यासारखा सामान्य मनुष्य अनुभवतो. आपल्या जीवनामध्ये सार्वत्रिक आहे, हा सगळ्यांना येणारा अनुभव आहे. पशूंना येतो की नाही माहिती नाही, मला त्यावर संशोधन झालं असलं तर कल्पना नाही, पण मनुष्याला तर सार्वत्रिक हा अनुभव सगळ्यांनाच येतो. आणि या तीनही अवस्थांमध्ये मी ही जाणीव स्थिर असते आपली. गाढ झोपेमध्ये सुद्धा तो मी असतो, तो नोंद घेत असतो की मला गाढ झोप लागली. तर पहिल्या गाढ झोप जर लागली आणि हे शरीर आणि मन हेच फक्त जर मी असो, तर शरीर आणि मन ज्यावेळेला पूर्ण निद्रिस्त असतं, गाढ झोपेमध्ये एकही स्वप्न नाही, या पद्धतीची एक शांत अवस्था जर आपण अनुभवू, आपली कर्मेंद्रिय आणि आपली ज्ञानेंद्रिय सगळी शांत आहेत, निश्चल आहेत त्यावेळेला. जणू पाण्यावर एकही तरंग नाही आहे. जणू निर्वात ठिकाणी लावलेला दिवा आहे की त्या दिव्याची ज्योत अत्यंत स्थिर आणि त्या प्रकाशात सर्व काही दिसत आहे. गाढ झोपेची ही अवस्था जी आहे त्यामध्ये ती जागृती, ती जाणीव सुद्धा राहायला नको वस्तुतः. पण सकाळी उठल्यानंतर आपण म्हणतो की मला इतकी गाढ झोप लागली होती की कशाचंच भान राहिलं नाही, आणि इतका टवटवीत झालो मी एक 2-4 तासाच्या गाढ झोपेने. मला गाढ झोप लागली होती हे ज्याला कळलं गाढ झोपेमध्ये, तो जागा असतो. आपल्या जीवनाकडे पाहताना जीवनाचे हे स्तर आहेत ना, या स्तरांचं सुद्धा त्या पद्धतीने शांतपणाने चिंतन आपण करायला हवं. आणि हे चिंतन करण्याकरता थोडासा वेळ द्यायला हवा. जीवन आश्चर्यकारक आहे, जीवन अद्भुत आहे, जीवन मौल्यवान आहे. या जीवना इतकं मौल्यवान या विश्वामध्ये काही नाही आहे. विश्वातली सगळी संपत्ती तराजूच्या एका तागड्यामध्ये टाकली आणि जीवन दुसऱ्या तागड्यामध्ये टाकलं ना, तर जीवनाचं मोल जे आहे ते जास्तच ठरेल. जीवनाचं मोल करताच येत नाही. अमूल्य आहे जीवन. पण ते अमूल्य असण्याकरता त्याला गुणवत्तांचा साज शृंगार करावा लागतो. गुणवत्तांनी ते मंडित करावं लागतं जीवन. दगडही जगतात, मनुष्यही जगतो, पशुपक्षीही जगतात. पशुपक्ष्यांच्या ज्या योनी आहेत त्यांना भोग योनी म्हणतात. ते सुखदुःख अनुभवतात प्रकृतीच्या चक्राप्रमाणे. त्यांची क्षुधा असेल, त्यांची भूक असेल, त्यांची तहान असेल, त्यांच्या उपजत प्रेरणा असतील, या प्रकृतीने नियंत्रित केलेल्या असतात.
मनुष्याच्या बाबतीत या सर्व प्रेरणा ज्या आहेत त्या काही प्रमाणात प्रकृती नियंत्रित करते आणि काही प्रमाणामध्ये मनुष्याला स्वातंत्र्य आहे की प्रकृतीच्या या जडत्वाच्या नियमांच्या पलीकडे तो निघून जाऊ शकतो. ज्या इंद्रियांच्या अधीन मनुष्य आहे, आपलं जीवन आहे असं आपण समजतो, असं आपण मानतो, असं सामान्य मनुष्याचा अनुभव आहे की एखाद्या मनुष्याला एखादी सवय लागली ना, तर त्याची पुनरावृत्ती एकदा दोनदा तीनदा चारदा त्याने केली तर त्या सवयीच्या व्यसनासारख्या गोष्टीत रूपांतरण होतं आणि त्याचा स्वतःवर ताबा राहत नाही हे आपण पाहतो. ही शारीरिक पातळीवरची दुर्बलता आहे. याशिवाय मला जगताच येणार नाही या पद्धतीचं मन ज्या वेळेला सुप्त मन त्याचं तो संस्कार त्याच्या शरीराचं वर्तन पाहून ग्रहण करतं, त्यावेळेला मनापर्यंत हा खोलवर संस्कार जातो की याशिवाय मला जगता येणार नाही. तर मानवी जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्तरावर कशा पद्धतीने घडत असतात, जाणीवेच्या पातळीवर आणि जाणीवेच्या पातळी पलीकडे एका सूक्ष्म पातळीवर सुद्धा या सर्व गोष्टी घडत असतात. आपण जीवनाकडे पाहताना या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहतो याचा अनुभव घेताना आपण तटस्थ निरीक्षण करू शकतो का? जीवनातला क्षणाक्षणाला मिळणारा आनंद जो आहे तो आपण आनंद अनुभवू शकतो का? आपल्या जीवनामध्ये येणारं दुःख असेल, वेदना असेल, शारीरिक पातळीवरची असेल किंवा अत्यंतिक अपमानाने खोलवर घाव एखाद्या मानवी मनावर जसा बसतो तसा तो जर बसला असेल की ज्याचं विस्मरण शक्य नाही आहे, एखाद्या वज्रलेपासारखा तो दुःखद अनुभव आहे तुमचा, या सर्व गोष्टींकडे तो अनुभव घडला, तुम्ही ज्यावेळेला प्रत्यक्ष घेतला त्यावेळीची त्या अनुभवाची तीव्रता आणि काळ जसा जाईल तशी त्या अनुभवाची कमी होणारी तीव्रता याकडे आपण तटस्थतेने पाहू शकतो का? आपलं स्वतःच मूल्यमापन आपण करू शकतो का? आरशात आपली प्रतिमा पाहावी त्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या आत डोकावून आपण स्वतःचं वर्तन, त्या वर्तनामागची कारणं, त्याचा होणारा परिणाम या सगळ्या गोष्टींकडे पाहू शकतो का? या दृष्टिकोनातून जीवनाकडे आपण पाहावं. एकाच वेळेला अंतर्मुख आणि बहिर्मुख अशा दोन्ही अवस्थांमध्ये आपण जीवन जगत असतो. आपण बाहेरचं जीवन, बाह्य जीवनही अनुभवत असतो आणि त्या बाह्य जीवनाचा व्यक्ती म्हणून आपल्यावर, आपल्या शरीरावर, आपल्या मनावर होणारा जो परिणाम आहे तो परिणाम अंतर्मुख अवस्थेमध्ये आपण अनुभवत असतो. काही वेळा आपण बहिर्मुख असतो, काही वेळा आपण अंतर्मुख असतो, काही वेळा पूर्ण शारीरिक पातळीवर आपण जगतो, काही वेळा मानसिक पातळीवर जगतो, जणू शरीराचं भान राहत नाही. पण बहुतांश वेळा शरीर आणि मन या दोन्हीच्या एकत्रित मिलाफाने, एकत्रित संयोगामध्ये आपण आपलं जीवन जगत असतो. जसं वैयक्तिक जीवन आहे तसं सामाजिक जीवन आहे, तसं प्राकृतिक जीवन आहे. हे जीवन विस्तारत ज्या प्रमाणामध्ये आपली जीवनाची संकल्पना, संकल्पना म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव ज्या प्रमाणामध्ये विस्तारत जाईल त्याप्रमाणे आपल्याला जीवनाचा अनुभव येईल आणि तो अनुभव वेगळा 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 असेल. एकाच मनुष्याला एकाच प्रकारचा जीवनानुभव येत नाही. प्रत्येकाचा जीवनानुभव वेगळा असतो. तो संवेदनशीलतेवर आधारलेला असतो. एखादा मनुष्य संवेदनशील जर असेल आणि त्याची संवेदनशीलता अत्यंत टोकाची जर असेल तर त्याच्या आत्मसन्मानाकरता आणि त्याच्या अपमानाकरता तो इतका संवेदनशील असतो की एखाद्या मनुष्याने त्याच्याकडे फक्त दुर्लक्ष केलं ना तर त्याला मरणाहून महाभयंकर यातना होतात. त्याला असं वाटतं की काय भयंकर प्रकार आहे, कसला उद्दाम मनुष्य आहे, माझी दखल न घेणं हा त्याच्या दृष्टीने सर्वाधिक अपमान असतो. आणि काही लोक असे असतात की जे पशुत्वाच्या पातळीवर जगल्यासारखे जगत असतात. त्यांच्यातली संवेदनशीलता अजून वृद्धिंगत व्हायची आहे. त्यांना मारझोड केली तरी दुसऱ्या क्षणी ते पहिल्यासारखेच वागत असतात. हाही अनुभव जगामध्ये पाहताना, जगाचं निरीक्षण करताना आपल्याला येतो. तर मनुष्याची संवेदनशीलता ज्या पद्धतीने वृद्धिंगत होईल त्या पद्धतीने त्याचा जीवनानुभव जो आहे तो वेगळा असतो. दोन वेगवेगळ्या मनुष्यांना एकाच प्रकारचा अनुभव जर आला तर त्या दोन लोकांचा प्रतिसाद वेगवेगळा असतो. समाजामध्ये असंख्य लोक असतात, त्या असंख्य लोकांपैकी काही लोकांचा प्रतिसाद एकसारखा असतो. गमतीने म्हणतात ना काही वेळा, वस्तुतः ते गांभीर्याने घ्यायला हवं की आपल्या धडावर आपलंच मस्तक असायला हवं. आपल्या धडावर दुसऱ्या कोणाचं मस्तक जर असेल ना
तर इतरांच्या चित्रविचित्र क्रियाकलापांची, इतरांच्या चित्रविचित्र कल्पनांची किंमत आपली इच्छा असो वा नसो आपल्याला मोजावी लागते. त्यामुळे आपल्याला ती प्रगल्भता आत्मसात करावीच लागेल. ती प्रगल्भता आत्मसात केल्याशिवाय दुःखमुक्त जीवन जगताच येणार नाही. आपलं जीवन आनंदाचं असावं असंच प्रत्येक मनुष्याला वाटतं, पण त्याच्या वाट्याला येणारं दुःख जे आहे अटळ आहे, अपरिहार्य आहे. सुखदुःख आपण वापरतो ना शब्द, अनुकूल आणि प्रतिकूल संवेदनांना सुखदुःख म्हणतात आपल्या भारतीय परंपरेमध्ये. मग शारीरिक पातळीवरही ते अनुकूल प्रतिकूल असतात, मानसिक पातळीवरही अनुकूल प्रतिकूल असतात. अनुकूल संवेदना असतात त्याला आपण सुख म्हणतो, प्रतिकूल संवेदना असतात त्याला दुःख म्हणतो. पण या अनुकूल आणि प्रतिकूल संवेदनांच्या पलीकडे एक अवस्था आहे, एक भावावस्था आहे की जी बहुतांश इंद्रियांच्या अतीत आहे. आणि ती भावावस्था आनंद ही आहे. निरुद्देश आनंद मिळतो. काही क्रियाकलाप न करता तुम्हाला आनंद मिळतो. एखादी सुंदर लकेर ऐकली तरी तुम्हाला आनंद मिळतो. स्वर्गीय रंगांची उधळण करणारा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहताना तुम्हाला आनंद मिळतो. नुसत्या पाण्यावर उठणारे तरंग वाऱ्याने येणारे ते तुमच्या मनामध्ये आनंद निर्माण करतात. रस्त्यावरनं जाताना जशी संध्याकाळ उलटेल आणि रातराणीची फुलं फुलतील आणि त्या रातराणीच्या फुलांचा सडा आणि त्याचा गंध वाऱ्याबरोबर तुमच्या पर्यंत पोहोचेल. खोलवर श्वास घेऊन तुम्ही तो गंध भरून ज्या वेळेला घेता ना, त्यावेळेला तुम्हाला मिळणार आनंद जो आहे त्याचा प्रारंभ इंद्रियांच्या पातळीवर असतो. पण इंद्रिय आनंद अनुभवू शकत नाही. त्याचा प्रारंभ फक्त इंद्रियांच्या पातळीवर आहे. आनंदाची अनुभूती घेणारा जो आहे तो इंद्रियांपेक्षा सूक्ष्म पातळीवरचा आहे. तर मानवी जीवन हे जडत्वाच्या पातळीवर, हे सूक्ष्मतेच्या पातळीवर, अनेक पातळ्यांवर आपण एका वेळेला जगत असतो. आणि हे जगत असताना जीवनाचा अर्थ समजून घेण्याचा आपण जो प्रयत्न करायचा की मी ही जी जाणीव आहे या जाणीवेतनं आपण तो समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्या क्षमतेत आपण तो समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. क्षमता वाढल्या, विकसित झाल्या तर तो त्या पद्धतीने अनुभव येतो. क्षमता विकसित नसेल तिथे पशुत्वाच्याच पातळीवरचा अनुभव येतो. कपडे घालणारे पशु म्हणून फक्त मनुष्य जर त्या पद्धतीचं जीवन जगत असेल पशुत्वाच्या पातळीवर, केवळ शारीरिक पातळीवर, केवळ क्रिया आणि प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या पातळीवर, पराकोटीचा स्वार्थ लोलूप फक्त मला काय मिळेल याचंच चिंतन करणारा जर मनुष्य असेल तर जगाच्या इतिहासामध्ये अशा लोकांचं कुणी स्मरण करत नाही. जीवनाची कृतार्थता जी आहे ती एक फार विलक्षण गोष्ट आहे. ती ती व्यक्ती स्वतः तर अनुभवतेच. तिच्या गुणांचा क्रमविकास झाला तर ती व्यक्ती ते गुणांचा क्रमविकासातनं तिथं अनुभवतेच. पण त्या व्यक्तीच्या सान्निध्यामध्ये इतर लोकांच्या चित्तवृत्ती ज्या असतात त्या चित्तवृत्तींमध्ये सुद्धा आश्चर्यकारक परिणाम आपल्याला दिसतात. एखाद्या सात्विक मनुष्याच्या सहवासामध्ये, सान्निध्यामध्ये केवळ मनुष्यच नव्हे पशु सुद्धा त्यांची हिंस्रता जी आहे ती हिंस्रता बाजूला ठेवतात. आणि ते पशु सुद्धा, एखादा पाळीव कुत्रा असावा ना बरोबर त्याप्रमाणे वाघ सिंहांसारखे हिंस्र पशु आपण मानतो ना, ते सुद्धा त्या पद्धतीने तुमच्या प्रेमाच्या स्पर्शाला आसुसलेले असतात. काटेरी वनस्पती सुद्धा तुमच्या प्रेमाच्या स्पर्शाला आसुसलेले असतात. जीवनाचा अर्थ ज्या प्रमाणामध्ये आपल्याला कळायला लागेल त्या प्रमाणामध्ये आपल्या जीवनाची व्याप्ती जी आहे ती वाढत 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 जाईल. ती वृद्धिंगत होत जाईल. ती विराट रूप धारण करेल. आणि ती विराट रूप ज्या वेळेला धारण करेल त्यावेळेला शरीराच्या या मर्यादित कोंदणाच्या पलीकडे आपलं जीवन आपण अनुभवू. त्यामुळे भारतीय परंपरेमध्ये हार्दिक म्हणतात, हृदयाने म्हणतात. बुद्धीचा उल्लेख ज्ञानाच्या संदर्भातला जरी येत असला तरी सुद्धा आमच्या सर्व प्रकारच्या क्रमविकासाचा केंद्रबिंदू हृदय मानलेला आहे. ये हृदयीचे ते हृदयी असं जे माऊली म्हणतात ते, किंवा एखाद्या मनुष्याचं बोलणं जे आहे, एखाद्या मनुष्याचं नुसतं पाहणं जे आहे ते तुमच्या हृदयामध्ये ज्या वेळेला स्पंदन निर्माण करतं, तो हळुवारपणा, ते प्रेम, ती आत्मीयता, ती करुणा, त्यावेळेला त्या चेतना ज्या आहेत त्या चेतना संक्रमित होतात.
आणि भौतिकशास्त्राचा जसा नियम आहे ना, की एनर्जी जी आहे ती हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल त्या पद्धतीने प्रवास करते. कुठली ऊर्जा हायर पोटेन्शियल पासून लोअर पोटेन्शियल पर्यंत जाते. गरम पाणी तुम्ही थंड पाण्यामध्ये मिसळलं तर उष्णता कमी 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 होत जाते, आणि थंड पाणी आणि गरम पाणी यांच्यामध्ये कुठली तरी जी एक अवस्था आहे त्या अवस्थेत ते स्थिर होतं तापमान तेवढ्यापुरतं. हायर पोटेन्शियलला जाणं आपल्याला शक्य आहे. भौतिक शास्त्रामध्ये जे सांगतात ना, की इलेक्ट्रॉन्सना एनर्जी दिली की ते हायर ऑर्बिटमध्ये जातात, हे भौतिक शास्त्रातलं सत्य नाही आहे, फक्त हे जीवनातलं सत्य आहे. हायर ऑर्बिटला जाण्याकरता आपल्याला एनर्जी हवी आहे, आपल्याला ऊर्जा हवी आहे. त्या ऊर्जेचा सोर्स आतच आहे, बाहेर नाहीये. या विश्वात जे जे आहे ते ते या देहामध्ये आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे सगळ्या या विश्वामध्ये आहे, ते सगळं या शरीरामध्ये आहे. जी चेतना या विश्वामध्ये आहे, जी चेतना विजेच्या रूपाने लखलखीत सगळा आसमंत उजळून टाकते, तीच चेतना आपल्या आतमध्ये आहे. त्या विश्वामध्ये जे आहे तेच या देहामध्ये आहे, तेच या शरीरामध्ये आहे. तेच त्या तीव्रतेने, त्या सूक्ष्मतेने आपल्यापैकी प्रत्येक मनुष्य अनुभवू शकेल इतका क्रमविकास आपल्यापैकी प्रत्येकाचा करता येणं आपल्याला शक्य आहे. त्या बाबतीतली आपल्या स्वाधीनतेची तरतूद प्रकृतीने करून ठेवलेली आहे. तुम्ही ईश्वर मानला तर ईश्वराने केली आहे, तुम्ही प्रकृती मानली तर प्रकृतीने केलेली आहे, तुम्ही निसर्ग मानला तर निसर्गाने केलेली आहे. तुम्ही यातलं काही मानलं नाही आणि फक्त स्वतःकडे बघितलं तर तुमची लेवल ऑफ कॉन्शियसनेस जी आहे ती जास्त 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 वृद्धिंगत होत जाते. जसं सामान्य मनुष्याला सुगम संगीत कळतं, भावगीत कळतं, त्याला शास्त्रीय संगीत कळत नाही. एका एका स्वरावर स्वर स्थिर करण्याकरता तो शास्त्रीय संगीतातला गायक त्याच्या कंठाची, कंठामधली ते स्वर रचना त्या कंठातनं व्यक्त व्हावी, प्रकट व्हावी याकरता जो रियाज करतो, जी सूक्ष्म त्याला येते, एका एका स्वरातलं जे अंतर आहे ना, वरच्या पट्टीत खालच्या पट्टीत त्याच्यापेक्षा खाली खर्जामध्ये, ते अंतर त्याला कळतं, ते पुन्हा पुन्हा ऐकण्याने कळतं. त्या पद्धतीची एकाग्रता, एकतानता त्याला साधते. मानवी जीवन जे आहे ते जीवनाच्या सर्व स्तरांवर, सर्वच पातळ्यांवर आपल्याला जीवनाशी एकतानता, एकरूपता ज्या प्रमाणामध्ये साधेल, कुठलीही कृती करताना, कुठलेही कर्म करताना, कुठलाही अनुभव घेताना, अन्न ग्रहण करण्याचा अनुभव असो किंवा एखादी वाऱ्याची झुळूक अनुभवणं असो तुमच्या शरीराने, एखादी गाण्याची लकेर अनुभवणं असो, किंवा एखाद्या पशुच्या, एखाद्या पक्षाच्या किंवा एखाद्या मनुष्याच्या डोळ्यातले भाव जे आहेत ना, ते तुमच्या हृदयामध्ये ज्या वेळेला स्पंदन निर्माण करतील, त्यावेळेला ती तीव्रता, तो हळुवारपणा आपण अनुभवू. जीवन त्या पद्धतीने विकसित होत जातं. जीवन समजून घेणं, जीवनाचा आस्वाद घेणं, उत्क्रांत होणं आणि जडत्वाच्या मर्यादांच्या पलीकडे निघून जाणं, हा मानवी जीवनाचा उद्देश आहे. आणि मानवी जीवनाचा उद्देश या पद्धतीने आपण समोर ठेवला. अर्थार्जन प्रत्येकाला करावं लागेल, उद्योग व्यवसाय प्रत्येकाला करावा लागेल, कौटुंबिक जबाबदाऱ्या प्रत्येकाला आहेत, शिक्षण प्रत्येकाला घ्यावं लागेल, काही कौशल्य प्रत्येकाला शिकावी लागतील. लौकिक जीवन जगताना सुद्धा हे मी करतोय ही जाणीव असताना त्या जाणीवेचं ओझं आपल्याला जसं होत नाही, तसं याचं अनुसंधान सतत आपल्याला ठेवायला हवं, की हे जीवन अनंत आहे, हे जीवन अत्यंत मौलिक आहे. मी जे जीवन अनुभवतो आहे ते अद्भुत आहे, आणि त्या अद्भुत जीवनाकडे ज्या एकाग्रतेने मी पाहिल त्या प्रमाणामध्ये हे जीवन आपलं स्वतःचं अंतरंग मला उलगडून सांगेल. आजचा पहिला भाग 50 मिनिटांचा आपला झाला.